नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस थेरम प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, त्यानंतर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस या दोन थेरमचा अभ्यास केला आपण. आता त्या दोन थेरमवर आधारित एक न्यूमरिकल आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि त्याचा आपण आज थोडासा अभ्यास करूया. हे पहा, एक्झाम्पल 1.7 या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला. तर ते एक्झाम्पल आपण बघूयात. ए फ्लायव्हील इज अ मेकॅनिकल डिव्हाइस स्पेसिफिकली डिझाइन्ड टू इफिशियंटली स्टोर रोटेशनल एनर्जी. आता ही फ्लायव्हील जी आहे, फ्लायव्हील म्हणजे डिस्क म्हणजे आपण चकती ज्याचा अभ्यास केला, आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा अभ्यास केला mr²/2 अबाउट सेंट्रल ॲक्सिस, असा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण काढला. फॉर ए पर्टिक्युलर मशीन इट इज इन द फॉर्म ऑफ ए युनिफॉर्म 20 kg डिस्क ऑफ डायमीटर 50 सेंटीमीटर. म्हणजे त्या डिस्कची मास आणि डायमीटरवर रेडियस आपण काढू शकतो. 50 सेंटीमीटर डायमीटर आहे म्हटल्यानंतर रेडियस किती येणार, त्याच्या निम्म 25 सेंटीमीटर. एबल टू रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस म्हणजे पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, असं आपण सेंट्रल ॲक्सिस जो आहे तो सेंट्रल ॲक्सिस त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता पहिला प्रश्न आहे, कॅल्क्युलेट इट्स कायनेटिक एनर्जी वेन रोटेटिंग ॲट 1200 RPM 1200 RPM म्हणजे रोटेशन्स पर मिनिट किंवा रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. आणि पाय² व्हॅल्यू 10 घ्या असं त्यांनी म्हटलं आहे. मग आता इथं आपल्याला फ्लायव्हील म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रल ॲक्सिसचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे mr²/2. आता याच्यामध्ये मासची व्हॅल्यू आपल्याला 20 kg दिली आहे, डायमीटरची व्हॅल्यू दिली आहे 50. पण ही व्हॅल्यू अशीच घ्यायची नाही आहे आपल्याला. ॲक्च्युली ती डिस्क रोटेट होते आहे, रोटेशनल एनर्जी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. त्यामुळं रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आपण काढला तो कुठला, ½ I⍵². आणि इथं आयची व्हॅल्यू घ्यायची आहे mr²/2. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतला ½ I⍵², आयची व्हॅल्यू घेतली ½ mr². त्यानंतर ओमेगा जो आहे तो ओमेगा आपण जनरली कसा घेतो, आपण ओमेगा इज इक्वल्स टू 2πn आणि यांची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असल्यामुळं त्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू घेऊ शकतो. आता ओमेगा² आहे त्यामुळे इथं काय होणार 4π²n². पण आता इथं यांची व्हॅल्यू जी आहे ती यांची व्हॅल्यू आपल्याला RPMमध्ये दिली आहे. RPMचा RPS कसं करणार, 60ने डिवाईड करायचं आहे. मग 60ने डिवाईड केल्यावर किती होईल, 20 हर्ट्ज किंवा RPS असं आपण इथं घेऊ शकतो. आणि मग इथं सगळ्या किमती घेतलेल्या आहेत पहा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होणार या 4 बरोबर. त्यानंतर m π² इंटू ब्रॅकेट r(n)² असा तो फॉर्म्युला आपल्याला फायनली मिळालेला आहे. याच्यामध्ये मासची व्हॅल्यू 20 kg, π²ची व्हॅल्यू 10, r म्हणजे रेडियसची व्हॅल्यू 25 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं मीटर केलेलं आहे. कसं करणार, 25 सेंटीमीटरचं मीटर कसं करतो आपण, इंटू 10⁻⁻² मीटर. 10⁻⁻² गुणायचं सेंटीमीटरचं मीटर करण्यासाठी आणि त्याचं उत्तर आलं 0.25 मीटर. आणि n म्हणजे फ्रिक्वेन्सी, तिची व्हॅल्यू आपण आत्ता काढली 20 हर्ट्ज. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर आलेलं आहे 5000 जूल. हे झालं पहिलं आन्सर म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता दुसरा जो एक प्रश्न विचारला इथं, कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इन केस इट इज रोटेटेड अबाउट ए टँजंट इन इट्स प्लेन. आता इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन जो दिला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो समजावून घ्यायचा आहे. टँजंट इन इट्स प्लेन असं म्हटलं आहे. आता टँजंट इन इट्स प्लेन हा जो ॲक्सिस आहे तो नेमका कसा असेल, आपण त्याचा थोडासा अभ्यास करूया. हे पहा, आपण टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे काय हे समजावून घेऊया. ही डिस्क आहे पहा, ही डिस्क, आणि या डिस्कचा सेंट्रल ॲक्सिस म्हटल्यानंतर कुठला घेणार आपण, हा
पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे. किती आहे तो? mr²/2. आता आपल्याला टँजंट इन इट्स प्लेन म्हटलं आहे, म्हणजे ती जी डिस्क आहे त्या डिस्कच्या प्रतलाला टँजंट असा तो ॲक्सिस. मग आपण तो ॲक्सिस कसा काढायचा बरं? टँजंट टू इट्स प्लेन. हे याप्रमाणे असा तो ॲक्सिस येईल. असा तो स्पर्श करून जातो आहे त्या डिस्कला आणि तो ॲक्सिस त्या डिस्कच्या प्रतलामध्ये आहे. म्हणजे हा जो ॲक्सिस इथं दिसतो आहे या अक्षाभोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं आहे. मग तो काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा अबाउट डायमीटर आपल्याला काढावं लागेल. हे असं अबाउट डायमीटर. ह्याला आपण एक्स म्हटलं, याला वाय म्हटलं आणि हा झेड म्हटला, तर झेड ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. किती आहे तो? mr²/2. आणि हे एक्स आणि वाय ॲक्सिस कुठले आहेत? डायमीटर आहेत. मग ह्या डायमीटर भोवती आधी आपल्याला काढावं लागेल आणि त्या डायमीटर भोवतीचा फॉर्म्युला मिळाला की मग हा डायमीटर आणि हा आत्ताचा आपण टँजंट इन इट्स प्लेन हे दोन एकमेकाला पॅरलल होतील आणि मग आपल्याला या टँजंट इन इट्स प्लेन ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आता इथं काय काय केलं बघूया आपण. कसं केलं पहा. आता अबाउट डायमीटरचं आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण त्याची व्हॅल्यू कशी काढायची इथं केली आहे पहा. डायमीटरसाठी मी तुम्हाला परत एकदा ही डायग्राम काढून दाखवतो. हे पहा याप्रमाणे. हा आपला सेंट्रल ॲक्सिस, हे डायमीटर याला एक्स म्हणूयात, याला वाय म्हणूयात आणि हा झेड. मग आता एक्स आणि वाय दोन्ही कसे आहेत? डायमीटर आहेत. मग डायमीटर असल्यामुळे दोन्हीचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम. मग आपल्याला असं लिहिता येईल IX = IY बिकॉज बोथ आर सेम डायमीटर. मग आपण आता इथं परपेंडिक्युलर थेरम जर घेतला, कोणता परपेंडिक्युलर थेरम? IZ = IX + IY. या परपेंडिक्युलर थेरमनी अबाउट डायमीटर आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काढू शकतो. IX आणि IY सेम असल्यामुळे आपण याला इथं डायमीटर म्हणूयात 2 times ID. दोन्ही पण सेम आहे डायमीटर म्हणून डायमीटर म्हणूया आपण. आणि IZ = 2 times ID असं आलेलं आहे. देअरफॉर ID = IZ/2. आता IZ म्हणजे हा सेंट्रल ॲक्सिस mr²/2 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे उत्तर काय येणार? mr²/4. हे पहा इथं आहे mr²/4 उत्तर आलेलं आहे. हा झाला डायमीटर. इथं डायग्राम पण काढली आहे पहा. हा डायमीटर जो आहे या ठिकाणी हा घेतला आहे एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस दिला. आता डायमीटरचा फॉर्म्युला मिळाला. आपल्याला प्रश्न विचारला आहे टँजंट इन इट्स प्लेन, म्हणजे त्यांनी हा असा टँजंट घेतला पहा. आता तो टँजंट आपल्या सोयीनुसार आपण कसाही घेऊ शकतो. आता एक्स ॲक्सिसला आपण इथं पॅरलल मुद्दाम घेतला आहे कारण पॅरलल थेरमचा वापर आपण करू शकतो. टँजंट इन इट्स प्लेन. आता हा जो ॲक्सिस आहे हा टँजंट इन इट्स प्लेन, त्याचा आपण ह्याला टी म्हणूयात, टँजंट इन इट्स प्लेन. आणि त्या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आता काढू शकतो. पॅरलल थेरम यूज करावा लागेल. पॅरलल थेरम काय फॉर्म्युला आहे? IO = IC + MH². हा आपला पॅरलल थेरम आहे. या पॅरलल थेरममध्ये IC म्हणजे हा सेंटरमधून जाणारा म्हणजे हा एक्स ॲक्सिस, त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच काढला mr²/4. आणि MH² किंवा mr², ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे? ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स म्हणजे R किंवा H ते आहे कॅपिटल R म्हणजे रेडियस, म्हणजे इथे येणार mr². मग आता mr²/4 + mr² हे जर केलं आपण तर इथे केलेलं आहे पहा, तर ते किती आलं उत्तर? 5/4 mr². म्हणजे हा जो ॲक्सिस आहे टँजंट इन इट्स प्लेन, त्या अक्षाभोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फायनली आपल्याला मिळाला आणि तो किती मिळाला? 5/4 mr². मग आता ह्याच्यात आता किमती घ्यायच्या. आपल्याला काय काढायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए टँजंट इन इट्स प्लेन. मग ह्या फॉर्म्युलामध्ये 5/4 mr² मध्ये एमची व्हॅल्यू 20 kg, रेडियसची व्हॅल्यू 0.25 मीटर, त्याचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर आलेलं आहे 1.5625 kg/m². सो या प्रकारे हा न्यूमरिकल सॉल्व केलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे न्यूमरिकल लिहून घ्यायचं आहे. आणि आणखी काही न्यूमरिकल्स अनसॉल्वड एक्सरसाइजमध्ये आहेत ते आपण नंतर बघूयात. आपण इथे थांबूयात. ओके, थँक्यू.